मित्रांनो, तुम्ही कधी स्वप्नात साप पाहिला आहे का? असं स्वप्न बघून काही लोक घाबरून उठतात, तर काही जण ते विसरून जातात. पण मित्रांनो, स्वप्नात दिसणाऱ्या गोष्टींना फक्त स्वप्न म्हणून दुर्लक्ष करून चालत नाही. स्वप्न म्हणजे भविष्यातील घटनांचा आरसा असतो. आणि आज आपण जाणून घेणार आहोत स्वप्नात साप दिसल्याचा स्वप्नशास्त्रानुसार काय अर्थ होतो, त्यामागचं गूढ संकेत आणि भविष्यातील शक्यता काय आहेत. मित्रांनो, हिंदू धर्मात 3 शास्त्रांना विशेष मान दिला जातो: वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र आणि स्वप्नशास्त्र. स्वप्नशास्त्रात असं सांगितलं जातं की प्रत्येक स्वप्नाच्या मागे काही संकेत असतात, काही शुभ तर काही अशुभ. या स्वप्नांद्वारे भविष्यातील शक्य म्हणजेच घडू पाहणाऱ्या घटनांची माहिती मिळते आणि योग्य वेळी सावधगिरी बाळगल्यास त्या टाळताही येतात. सर्वसामान्य लोक साप पाहिल्यावर घाबरतात, पण सनातन धर्मात सापांना फार पवित्र मानलं जातं. साप म्हणजे शंकराचं आभूषण आणि त्यामुळे स्वप्नात साप दिसणं हे अनेकदा शुभ संकेत देतं. स्वप्नात शिवलिंगाभोवती साप गुंडाळलेला दिसणं हे अत्यंत शुभ लक्षण मानलं जातं. याचा अर्थ असा घेतला जातो की तुमच्यावर महादेवाची विशेष कृपा आहे. अशा स्वप्नाचे दर्शन जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणारे असतात. विशेषतः यश, आत्मविश्वास आणि आध्यात्मिक प्रगती यांचे संकेत देतात. महादेव स्वतः सर्पाला भूषण म्हणून धारण करतात. त्यामुळे स्वप्नात साप आणि शिवलिंग एकत्र दिसणं ही संरक्षणाची आणि मार्गदर्शनाची खूण मानली जाते. दुसरीकडे फणा काढून उभा असलेला साप स्वप्नात दिसणं हे वडिलोपार्जित संपत्ती प्राप्तीचा संकेत असतो. याचा अर्थ तुम्हाला लवकरच घरगुती मालमत्ता, जमीन जुमला किंवा इतर कुठली तरी पारंपरिक संपत्ती मिळण्याची शक्यता आहे. अशा प्रकारचं स्वप्न विशेषतः कौटुंबिक सौख्य आणि आर्थिक स्थैर्य याच्या दिशेने होणाऱ्या प्रगतीचं सूचक मानलं जातं. साप जरी सामान्यतः भीतीदायक वाटत असला तरी अशा स्वप्नांमध्ये तो एक रक्षणकर्ता आणि शुभ संकेत म्हणून पाहिला जातो. स्वप्नात साप दिसणं ही एक गूढ आणि अनेकदा आध्यात्मिक अर्थाने समजली जाणारी अनुभूती असते. विशेषतः सापाचा रंग हा त्या स्वप्नाचा अर्थ स्पष्ट करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. उदाहरणार्थ, पांढरा साप दिसणं म्हणजे शिवकृपा आणि आध्यात्मिक उन्नतीचा संकेत असतो. हा रंग पवित्रतेचं आणि आत्मिक प्रगतीचं प्रतीक मानला जातो. त्याचप्रमाणे काळा साप स्वप्नात दिसल्यास तो धनप्राप्ती आणि समृद्धीचे लक्षण मानला जातो. विशेषतः अचानक पैसा मिळण्याची शक्यता दर्शवतो. हिरवा साप हा शुभ वार्ता आणि चांगल्या घडामोडींचा सूचक आहे. तो तुम्हाला लवकरच एखादी आनंददायक बातमी मिळेल याचा संकेत देतो. तपकिरी किंवा सोनेरी साप दिसणं म्हणजे पूर्वजांचा आशीर्वाद तुमच्यावर आहे. अशा स्वप्नांमुळे तुमच्या जीवनातील अडथळे दूर होण्यास मदत होते. तसेच पिवळा साप करिअरमध्ये मोठं यश किंवा प्रमोशन मिळण्याचं लक्षण असतो. या सर्व रंगांचे अर्थ हे स्वप्नांचं गूढ उलगडतात आणि भविष्यातील शक्यतांचं भाकीत देतात. हे स्वप्न रंगांप्रमाणे वेगवेगळे अर्थ सांगतात आणि यावरून आपल्याला भविष्यातील शक्यता लक्षात येतात. मित्रांनो, स्वप्नात साप बिळात जाताना दिसणे हे एक सकारात्मक संकेत मानलं जातं. याचा अर्थ असा घेतला जातो की आर्थिक अडचणी दूर होणार आहेत आणि एखाद्या ठिकाणी अडकलेली रक्कम किंवा धन अचानकपणे तुमच्या हाती येऊ शकतं. हे स्वप्न धनलाभ, स्थैर्य आणि अडथळ्यांवर मात यांचे सूचक असते. त्यामुळे अशा स्वप्नांनंतर आर्थिक निर्णय घेताना आत्मविश्वास वाढतो आणि अनुकूल संधी प्राप्त होण्याची शक्यता असते. दुसरीकडे मेलेला साप दिसणं हे काहीसे नकारात्मक मानले जाते. हे स्वप्न मानसिक किंवा शारीरिक अडचणींचा इशारा देतं. विशेषतः निर्णय घेताना किंवा नात्यांमध्ये काही समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे अशा स्वप्नांनंतर सावधपणे वागणं, आरोग्याची काळजी घेणं आणि कोणत्याही निर्णयात घाई न करणं हे अत्यंत गरजेचं ठरतं. तसेच साप बिळातून बाहेर येताना दिसल्यास याचा अर्थ शत्रू किंवा स्पर्धक सक्रिय होत आहेत आणि तुमच्यावर नजर ठेवली जात आहे असाही घेतला जातो. अशा वेळी सतर्क राहणं, स्वतःचं रक्षण करणं आणि गोपनीयतेची काळजी घेणं महत्त्वाचं असतं. स्वप्नात वारंवार साप दिसणे किंवा शरीराभोवती साप गुंडाळलेला दिसणे हे सहसा सामान्य संकेत नसतात. असे दृश्य अनेकदा कालसर्पदोषाचे इशारे मानले जातात. कालसर्पदोष ज्याच्या जन्मकुंडलीत असतो त्या व्यक्तीच्या जीवनात अनेकदा मानसिक, शारीरिक किंवा आर्थिक त्रास उद्भवू शकतात. शरीराभोवती साप गुंडाळल्याचं दृश्य म्हणजे तुमच्यावर दबाव, अडथळे किंवा नकारात्मक ऊर्जा वाढत आहे असा सूचक मानला जातो. त्यामुळे अशा स्वप्नांकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे. मित्रांनो, अशा प्रकारची स्वप्न वारंवार येत असल्यास सर्वात पहिला उपाय म्हणजे जन्मकुंडलीची योग्य तपासणी. एखाद्या जाणकार ज्योतिषाकडून कालसर्पदोष, ग्रहबाधा इत्यादींचा अभ्यास करून आवश्यक उपाय करावेत. त्याचबरोबर महामृत्युंजय मंत्राचा जप, शिवलिंगावर अभिषेक, कालसर्पदोष निवारण पूजा हे उपाय प्रभावी ठरू शकतात. यासोबतच शिव उपासना केल्याने मनाला शांती मिळते आणि आध्यात्मिक बळ प्राप्त होते.
जे अशा दोषांशी लढायला मदत करतं। शेवटी अशा नकारात्मक संकेतांवर मात करण्यासाठी सकारात्मक विचार, सात्विक जीवनशैली आणि दानधर्म हेही तितकंच महत्त्वाचं आहे। नकारात्मक स्वप्नांवर अंधश्रद्धेने नाही तर योग्य ज्ञान आणि श्रद्धेने प्रतिसाद दिल्यास त्यातून नक्कीच काहीतरी सकारात्मक साध्य होऊ शकतं। मित्रांनो, स्वप्न ही केवळ कल्पना नाहीत, ती तुमच्या आतल्या ऊर्जेचे प्रतिबिंब असतात। योग्य मार्गदर्शन आणि भक्तीमुळे त्यांचं रूपांतर तुमच्या आयुष्यातील सकारात्मक बदलात होऊ शकतं। मित्रांनो, तुम्हाला असं कधी सापाचं स्वप्न पडलंय का? आणि जर हो तर खाली कमेंटमध्ये तुमचा अनुभव जरूर सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच ज्ञानवर्धक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका नवीन विषयासोबत। हर हर महादेव।